नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. आज आपण आल्यावर नारा क्षेत्रामध्ये आणि नारा क्षेत्रामध्ये 130 एकर जागेसाठी ते आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनामध्ये आज 104 दिवस आहे ह्या आंदोलनामध्ये. आणि ह्या आंदोलनामध्ये तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतलेला आहे आणि या आंदोलनाला एक मोठा प्रतिसाद मिळण्याचा एक लोकांचा जनतेपर्यंत जावा आणि या लोकांना काय त्यांनी जाणून घेऊया. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये जेव्हा दीक्षा दिली होती त्या दीक्षेमध्ये देणाऱ्या महिलांच्या सोबत आपल्याकडे एक आई सुद्धा जुळलेले आहे. त्या आईचं नाव यमुनाबाई रामटेके आहे आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हाताने त्यांनी दीक्षा घेतलेली होती. आणि त्या या आंदोलनामध्ये रामटेके आईने ते पुढाकार घेतलेला आहे आणि काय चांगलं त्यांचं जाणून घेऊया. ते त्यांची वार्ता करूया. आई आपल्याला ते दिलेलं आहे. आई काय सांगू तुझा परिचय द्यायला सांगा. सांगतो. माझं नाव यमुनाबाई रामटेके आहे. मी बाबासाहेबांनी दीक्षा दिली तर मी बाबासाहेबाच्या समोर गेली तर मला माझ्या डोक्यावर बाबासाहेबांनी मी लहान आहे म्हणून त्यानं कौतुक करावं म्हणून माझ्या डोक्यावर हात ठेवलेला होता की तू म्हणजे मोठी होसू समाजाचं कार्य करशील अशी मला अपेक्षा आहे असे बाबासाहेब माझ्याशी बोलले होते. माझी वय आता 82 वर्षाची आहे. आता मी बाबासाहेबांना जेव्हा दीक्षा दिली आणि आम्हाला तोंडाला गाडगं ढुंगणाला फळा रस्त्यानं चालायचं ते मनात शुद्ध होतं. पायात चप्पल घालायची ते मनात शुद्ध होतं. माझ्या माहेराला नद होती. त्या नदीमध्ये आम्ही माहेराचे मुर्दे खालच्या घाटावर जाळायचे. खालच्या घाटावरचं पाणी भरायचं. हे सुद्धा निसर्गाच्या पाण्याची हे तरी आम्हाला त्या पाण्याची सुद्धा आम्हाला बंदी होती. हे सगळं बाबासाहेबांनं दीक्षा दिली आणि हे आमचं सगळं सुवासात हे सगळं नष्ट केलं. आम्ही आमचे आई वडील आजोबा हे सगळे 36 कोटी देवागणाची पूजा करत होते. त्या देवापासून आम्हाला खूप त्रास होता. गोट्याचे देव होते तरी पण आम्हाला त्या गोट्याजवळ जाण्याची म्हणजे परता नव्हते, जाऊ नव्हते देत. इतका आमच्यावर अन्याय होत होता, अत्याचार होत होता. हे सगळा अत्याचार माझ्या बाबासाहेबानं 6 वर्षाच्या पासून त्यांनी हे कष्ट केले आणि हे समाजासाठी झटले आणि समाजाला अशी दिशा दाखवून दिली आणि आम्हाला खूप काही भरपूर बाबासाहेबांनं दिलं. आज आम्हाला शाळेमध्ये पण जायची मना होती. हे सगळी शाळा बाबासाहेबांनी खोलून दिल्या. आम्हाला आज बोलत नव्हतो, आम्ही गुंगे होतो. आज मला ह्या बाबासाहेबाच्या ताकदीनं आणि बाबासाहेबाच्या बळाने मी आज येथे आंदोलनमध्ये येथे उभी आहे की बाबासाहेबाच्या ताकदीने बाबासाहेबाच्या विचाराने मी इथे बसलेली आहे. मला असं वाटते की बाबासाहेबांनी हे सगळ्या आम्हाला खूप काही दिलं. आमच्या समाजाच्या 3-3, 4-4 बिल्डिंगा आहेत, कारा उभ्या आहेत, त्यांच्याकडे भरपूर आहे. पण बाबासाहेबांनी एवढं दिलं तर आम्ही बाबासाहेबांसाठी काय करावं आणि काय देवावं अशी आमच्या लोकांची मनस्थिती नाही आहे. फक्त आम्हाला आमचे मुलं आमची पत्नी बस एवढंच पाहतात. बाबासाहेबांनी का म्हटलं होतं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आम्ही शिकलो पण फक्त आम्ही आपल्यासाठी शिकलो, आपला परिवार बस. आणि आम्ही संघटित नाही झालो आणि संघटित झालो नाही. यामुळे मला खूप दुःख आहे. माझा समाज एवढं काही आम्हाला बाबासाहेबांनं दिलं त्याची आम्ही म्हणजे बाबासाहेबाच्या कर्जाची कशी फेड करावं हे मला असं वाटते. काय करावं हे आमचा समाज आहे. ह्या समाजाला किती जागृत करा. किती काही बाबासाहेबांनी फक्त संविधान पुरतंच ओळखतात. बाकीच्या याच्यातून काही बाबासाहेबाचा विचार नाही करत ना. बाबासाहेबांना आम्हाला
या आज आम्ही गाड्या घोड्या सगळंच काय आहे. तेव्हा बाबासाहेबाला जात होते तर बैलबंडीचा विटाळ होता. बाबासाहेबाला बैलबंडीचा विटाळ होता. आणि आज गाडी मोटारी आल्या लोकांच्या हातात. आता गाडी मोटारी आल्या लोकांच्या हातात आणि बाबासाहेबाला गाडीचा विचार होता. हे असे कष्ट सोसून अपमान सोसून माझ्या बाबासाहेबाने या समाजासाठी केलं. माझा समाज त्या रमाईनं इतकं दुःख भोगलं. अरे गंगाधरा, तुझे पिता गेले देशात आणि मी तुला एकटी नेऊ कशात. अरे गंगाधरा, मी स्वतःला आवडू कशी, तुला एकट्याने नेऊ कशी. ह्या रमाईनं आपल्या एकट्या बाळाला शेवाचा पदर फाडून तिनं आपल्या मुलाला दफन केलं. हे रमाबाईनं हे दुःख तर ह्या सगळ्या ह्या बायांनी ह्या लोकांनी तिचं दुःख जाणाले पाहिजे. ह्या रमाबाईनं त्याग केला आणि रमाबाईनं दुःख भोगलं म्हणून आज आम्हाला सुख आलं. रमाबाईच्या त्यागामुळे, रमाबाईच्या दुःखामुळे आज आम्ही काय करतो, ना रमाबाई समजत ना बाबासाहेब समजत, आम्ही काहीच नाही करून राहिलो. हा आमचा समाज. बाबासाहेबाले का म्हणतात, सगळे लोक बाबासाहेब, मग सगळ्या देशाचा बाबासाहेब आहे, मग सगळ्या देशाची बाबासाहेब आहे, मग सगळ्या देशानं लोकांनी ह्या देशाची बाबासाहेबाची म्हणजे हे आपल्याला त्याच्या उपकाराची फेड करायची आहे. आणि हे 130 एकर जागा आहे. तर ह्या जागेसाठी आम्ही 104 दिवस झाले ह्या जागेवर आंदोलन करत आहोत. याच्यासाठी आम्हाला आर्थिक परिस्थिती, त्याची दानाची गरज आहे, लोकांच्या उपस्थितीची गरज आहे. हे लोक आम्हाला दानाची मदत करतील, उपस्थितीची मदत करतील, तेव्हाच आम्ही हे 130 एकर जागा मिळवून घेऊ. तर हे सगळ्या लोकांनी याचा विचार केला पाहिजे. सगळ्या लोकांनी आपले याचा विचार करून, ज्यांना सुट्ट्या राहतं त्यानं इतवारी लाखोनं पगार कमवतो, तर महिन्याचे नाही तर 5,000 रुपये आम्हाला याची दान द्याल तर आम्ही दान देऊन तेव्हाच आम्ही हा कारभार समोर नेऊ. नाही तर आम्ही हा समोर कारभार कसा नेणार आहे आणि आम्ही कसे हे 130 एकर जागा मिळवून घेऊ. रमाबाईने, बाबासाहेबाने आपले मुलं गमावले आणि त्यांनी इतका त्याग केला आमच्या समाजासाठी. त्यांचं दुःख पाहून असं माझं मन भरून येते. आणि मला असं वाटते की हे समाज म्हणजे काय म्हणून बाबासाहेबाच्या दुःखाला, बाबासाहेबाच्या त्यागाचा काही लोक विचार करत नाही. मला माझी पेन्शन भेटते, मी त्या पेन्शनतून मी आर्थिक मदत करते. तशीच सगळ्या लोकांनी हे आर्थिक मदत करायला पाहिजे. यमुनाबाई रामटेके यांनी बोलताना ते भावनात्मक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू सुद्धा निघाले. एक समाजाची त्यांची देणगी आहे. समाजाला त्यांनी तळमळीने एक आव्हान केलेलं आहे. या 80-82 वयामध्ये ते या उतारपणाच्या वयामध्ये एका आंदोलनाला पेटवणं काही साधारण गोष्ट नाही, परंतु उताराच्या ह्या क्षणामध्ये ते एका आंदोलनाला पेटवलेलं आहे. त्यांनी 130 एकरच्या जागेसाठी त्यांनी हे आंदोलन पेटवलेलं आहे. आणि या आंदोलनामध्ये त्यांना जी बाबासाहेब आणि रमाईच्या हक अधिकारांची एक प्रेरणा आहे त्यांना, आणि त्याच्यामुळे ह्या समाजाचे काही देणं लागते म्हणून त्या आंदोलनामध्ये आपल्या उतारपणामध्ये जे त्यांना पेन्शन मिळत आहे त्या पेन्शनच्या बी पाठीवर हातभार या आंदोलनाला करत आहे. आणि आंदोलनाला वाढवण्यासाठी त्यांना मालूम आहे की एखादं आंदोलन वाढवण्यासाठी त्यांना पाठिंबा लागते, आर्थिक मदत लागते. आणि त्या आर्थिक मदतीसाठी त्यांनी एक आपल्या लोकांना एक आव्हान केलेलं आहे की कमसे कम तुम्ही येणं जमलं नसलं, यायला तुम्ही प्रयत्न करा. अगं येणं जमलं नसलं तरी त्यांना थोडी आर्थिक मदत करा. आणि ह्या आंदोलनाला वाढवण्यासाठी लोकांपर्यंत ते एका आपल्या लोकांमध्ये सांगितलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षा दिली त्या टायमी त्यांना रामटेके आईला सुद्धा त्यांनी दीक्षा दिली होती. आणि त्यांनी एक आढावा घेतला आणि इतिहासाचं एक पान खोलून आपल्याला सांगितलं आहे. आणि हे महत्त्वपूर्ण गोष्ट सगळ्यांनी त्यांना समजून घ्यावं. आणि हा 130 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क
साठी जे आंदोलन चालू आहे या आंदोलनासाठी सगळ्यांनी त्या आंदोलनासाठी आर्थिक मदत करा आणि लोकांच्या घराघरापर्यंत हे आंदोलन जाऊ द्या आणि या आंदोलनामुळे लोक समजून आणि ह्या लढाईला वाचा फोडण्यासाठी आपल्याला रामटेके आईने आपल्याला एक मोठं आवाहन केलेलं आहे आणि यासाठी आमच्या चॅनलच्या सगळ्यांनी क्रांतिकारी जय भीम या आंदोलनामध्ये सामील झालेल्या महिलांसोबत विजया पाटील सुद्धा मॅडम जुडलेल्या आहेत. या आंदोलनामध्ये सतत या आंदोलनामध्ये जुडलेलं आहे आणि आज 104 दिवस आहे. माघार नको विजय पाहिजे असा एक त्याचा ध्यास आहे. जाणून घेऊया त्यांचं काय काय नाही जनतेशी. आपला थेट आपला परिचय सांगा, तुमचं काय सांगण्यात येतं. जय भीम, नमो बुद्धाय. क्रांतिकारी जय भीम सगळ्यांना. माझं नाव आहे विजया पाटील. आम्ही इथे 104 दिवसापासून उपोषणाला बसलेलो आहोत. नारा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क याच्यासाठी हा लढा सुरू आहे आणि याच्यामध्ये आम्ही जे इथे बसलेलो आहोत सगळे लोक, त्याच्यामध्ये सगळ्यांनी सामील व्हावं ही इच्छा आहे. आपले जे लोक आहेत आणि जे बाबासाहेबाच्या नावावर सगळ्यांना नोकऱ्या लागलेल्या आहेत, सगळे सधन आहेत, या आपल्या यमुनाबाई रामटेके याही आमच्याबरोबर 104 दिवसापासून आणि बाकीचेही लोक 104 दिवसापासून इथे उपोषणाला बसलेले आहेत. उतारपणाच्या वयामध्ये त्यांना बसणंही शक्य नाही आहे, पण त्या रोज सकाळ ते संध्याकाळी इथे येऊन बसतात आहे. त्यांनी बाबासाहेबाच्या हातून दीक्षा घेतलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना बाबासाहेब म्हणजे त्यांचा जीव की प्राण, आणि त्याच्यामुळे ते म्हणतात आहे की माझ्या इथे जीव गेला तरी चालेल, पण मी या लढ्यातून माघार घेणार नाही असं त्या म्हणतात आहे. आणि याच्यापासून आपण सगळ्यांनी प्रेरणा घेणं गरजेचं आहे. त्या जेवढा आपला जीव द्यायला इथे तयार आहेत, तसं काही लोकांनी इथे येऊन अर्धा एक तास तरी बसून या मंडपाला भेट देणं गरजेचं आहे. आपले जे लोक नोकरीवर, आम्ही समजू शकतो की तुम्हाला वेळ नाही आहे, आम्ही इथे बसा असं तुम्हाला म्हणणारही नाही, पण या मंडपाला येऊन एक दिवस भेट देणं आणि दान देणंही गरजेचं आहे. आम्हाला जास्ती दानाची अपेक्षा नाही. 1000, 500, 200, 100 एवढेही पैसे दिले तरी त्याचा हातभार लागणार आहे आणि पैशाशिवाय हे काम होणार नाही आहे. हा लढा जर समोर न्यायचा असेल तर तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला गरजेचं आहे. सगळ्या नागपुरातून इथे येऊन एक दिवस रविवारी तरी एक भेट देणं अतिशय गरजेचं आहे. एवढं मी बोलते आणि सगळ्यांना जय भीम करते. विजया पाटील मॅडमने जनतेला एक आव्हान केले आहे. जे डॉक्टर बाबासाहेबच्या हक अधिकारामुळे जे शासनामध्ये आणि मोठ्या मोठ्या पदावर गेलेले आहे आणि काही ज्या जनतेमध्ये काही त्यांना जे हक अधिकार मिळाले आहेत, आज त्यांची परतफेड करण्याचा वेळ आलेला आहे. 130 एकर जागेसाठी त्यांचा लढा चालू आहे आणि त्या लढ्यामध्ये संघटनांना सामील व्हा आणि सगळ्या लोकांनी या संघटनेला वाढवण्यासाठी याच्यामध्ये जुळा. वयाचा 80-82 वर्षामध्ये रामटेके आई या आंदोलनाला पुढाकार घेत आहे. एक तळमळ आहे समाजामध्ये आणि यासाठी सगळ्यांनी एकत्र व्हा. आणि आंदोलन काही असं एकाच्या शक्तीमुळे चालत नाही. या आंदोलन वाढवण्यासाठी पाठबळ सुद्धा लागतो. तुमचा 1-1 रुपयाचा आंदोलनाला अगर सहभाग झाला तर निश्चित शासनाशी लढू आपण आणि आपल्या सरकारशी लढून आपला विजय करू. अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला विजया पाटील यांनी सांगितली आहे आणि यांच्या ज्या वक्तव्यामुळे आपले लोक जागृत होणार आणि निश्चितच आहे की आपले लोक आपण ध्येयवान आहोत, शांतिमय आहे आणि निश्चितच याला पाठबळ करणार आहे आणि या गोष्टीच्या वरती आपण यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. स्टेट चॅनलशी शशिकला काकुस्ता जुळलेले आहे. आंदोलनमध्ये 104 दिवस आहे आणि पहिल्या दिवसापासून आज 104 दिवसापर्यंत ह्या आंदोलनामध्ये सतत या आंदोलनामध्ये सामील आहे आणि आंदोलनाला वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. काय चांगलं जाणून घेऊया. क्रांतिकारी सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. मी शशिकला चालखुरे.
आज 104 दिवस झाले आंदोलनाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क हा झालाच पाहिजे याच्यासाठी आम्ही ह्या आंदोलनाला बसलेलो आहोत. आणि आम्हाला सर्वांचा म्हणजे OBC ST सगळ्या समाजांचा आपल्याला सपोर्ट पाहिजे. याच्यासाठी मी सर्वांना विनंती करते की बंधू आणि भगिनींनो, तुम्ही तन मन धनाने इथे या बाबासाहेबांच्या याच्यासाठी तुम्ही पेंडालमध्ये जमा व्हा. कारण की बाबासाहेबांनी आपल्यासाठी खूप काही केलं आणि त्यांचे आपण ऋण कधीच विसरू शकत नाही माझ्या बंधू आणि भगिनींनो. तर माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही या बाबासाहेबांच्या आपण 130 एकरच्या जागेसाठी आपण इथे जमलेलो आहोत. आणि माझी यमुना आई ह्या 82 वर्षाच्या झाल्या, त्या पण बाबासाहेबांच्या याच्यापासून म्हणजे 12 वर्षाच्या होत्या. त्या तर मी महान म्हणते की भाग्यवान म्हणते की त्यांना सगळं पाहायला मिळालं. आणि त्यांच्या पाठीमागे विजया पाटील ताई, त्या पण त्यांनी आम्हाला ह्या आंदोलनाविषयी सांगितलं. आणि मी सर्वांना, माझ्या आई बहिणी इथं आम्ही रोज 104 दिवस झाले. आणि आमच्या बचाव कृती समितीचे सल्लागार भांगे साहेब, चंदू पाटील साहेब, गौतम पाटील साहेब असे हे सर्व आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. आणि माझी कळकळाची विनंती आहे की आपण जसे बाबासाहेबांनी आणि रमाईंनी जसा दोघांनी आपल्यासाठी एवढं समाजासाठी झिजले, तसंच आपण त्यांच्यासाठी आपण असं म्हणजे झिजत राहू आणि त्यांचे ऋण फेडू असं आपल्याला मला तरी कळकळीची अशी वाटते की आपण त्यांचे हे करू नये. 130 एकर जमीन घेतल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही अशी मी विनंती करते. त्या गाण्यातून मी आणखी अजून सांगते छोटंसं गीत. चला चला हो जाऊ आराया गावाला, 130 एकरची जमीन बघण्याला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बघण्याला. घराघरातून निघाता वेळ करू नका हो माझ्या बंधूंनो, ओ माझ्या भगिनींनो, ओ माझ्या बंधूंनो, ओ माझ्या भगिनींनो. चला चला हो जाऊ आता नाराया गावाला, 130 एकरची जमीन ही बघण्याला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बघण्याला. घराघरातून निघाता वेळ करू नका हो माझ्या बंधूंनो, ओ माझ्या भगिनींनो, ओ माझ्या बंधूंनो, ओ माझ्या भगिनींनो. जय भीम सर्वांना. आईने आपल्याला सुंदर असं गाणं, सारा या पार्कच्या साठी सुंदर असं गाणं त्यांनी म्हटलं. एक भावनात्मक गाणं होतं आणि त्या गाण्याच्या माध्यमाने तळमळीचं गाणं सगळ्या समाजाला एकत्र करण्यासाठी हा गाणं त्यांनी आपल्या बोलानं त्यांनी एक रचलं त्यांनी गाणं. आणि हा गाणं अत्यंत सुंदर हा गाणं लोकांपर्यंत स्थापित केलं. आणि या गाण्याच्या माध्यमातून सुद्धा लोक जुळणार आणि या आंदोलनाला वाढवण्यासाठी, या आंदोलनासाठी त्यांना आर्थिक मदत सुद्धा करणार. आणि महत्त्वपूर्ण त्यांनी गाणं आपल्याला सांगितलं आहे. आणि या माध्यमातून त्यांना आमच्या सगळ्या चॅनलच्या वतीने क्रांतिकारी जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम. अरे जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. बाहर निकलो मकानों से 130 एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क असं कसं होत नाही, असं कसं होत नाही. 1
बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम.